हालेलुया. हालेलुया. खरोखर प्रियांनो, आज तो देव आपल्यामध्ये उपस्थित आहे, कारण प्रभू येशूने आपल्याला त्या परमेश्वराजवळ आपण यावं म्हणून त्यांनी एक आपल्यासाठी मोठी किंमत भरली. हालेलुया. ही बायबल सांगतं, सोनं चांदी अशा नाशवंत वस्तूंनी नव्हे, पण निष्कलंक व निर्दोष कोकरा असा जो ख्रिस्त त्याच्या मौल्यवान रक्ताच्या द्वारे आपल्याला त्या अतिपवित्र स्थानामध्ये जाण्याचा अधिकार मिळालेला आहे. हालेलुया. आणि म्हणून प्रियांनो, आपण त्या देवाची कितीही स्तुती केली तरी ती कमी आहे. तर आज आपण त्या देवाला धन्यवाद देत या सगळ्याची स्तुती करूया. बायबल सांगतं ना की उपकार स्तुती करत परमेश्वराचं स्तवन करत तुम्ही त्याच्या अंगणामध्ये प्रवेश करा. यावेळेस प्रियांनो, आपण त्या परमेश्वराची स्तुती करूया. आपल्यामध्ये ब्रदर सुधाकर यावेळेस पुढे गेली आणि आपल्याला परमेश्वराची स्तुती आराधनेमध्ये चालू. हालेलुया. हालेलुया. खरोखर प्रियानो, त्या प्रभू येशूच्या नावाला धन्यवाद असो, त्या देवाची स्तुती असो. ज्या देवाने प्रियानो, ज्या प्रभू येशू ख्रिस्ताने तुमच्या आणि माझ्या पापासाठी प्रियानो त्या क्रूसावरचं प्रियानो बलिदान त्याने तुमच्या आणि माझ्याकरिता दिलं प्रियानो. हालेलुया. ते बलिदान खूप भयंकर होतं प्रियानो, परंतु येशू ख्रिस्ताने ते तुमच्या आणि माझ्यासाठी प्रियानो सहन केलं. हालेलुया. आपण खरोखर प्रियानो त्याच्या योग्य नव्हतो, परंतु त्या प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला त्याच्या योग्य असं समजलं. म्हणून यशा 43 मध्ये परमेश्वर बोलतो ना की तू माझ्या दृष्टिकोनाने अनमोल आहेस, तू मोठ्या योग्यतेचा आहेस. हालेलुया. आणि परमेश्वर बोलतो मी तुझ्यावर प्रेम करतो. आणि खरोखर त्याने आपल्यावर प्रेम केलं आणि आपल्यासाठी प्रियानो त्याने स्वतःचं रक्त सांडलं. तो तुम्हा आणि माझ्यासाठी प्रियानो त्या वधस्तंभावरती मेला, गाडलं गेला आणि पुन्हा तिसऱ्या दिवशी जिवंत झाला. आणि आज येशू ख्रिस्त जिवंत आहे. हालेलुया. आणि त्याच्या रक्तामध्ये त्याने तुम्हाला आणि मला देखील प्रियानो जिवंत केला आहे. हालेलुया. म्हणून आपण गीत गाऊन प्रभूला धन्यवाद देऊया प्रियानो, त्याची स्तुती करूया प्रियानो. रक्तम जयम, रक्तम जयम.
येशूच्या मोलान रक्ताने शक्ती होय होय परमशक्ती येशूच्या रक्ताने शक्ती होय होय परमशक्ती येशूच्या मोलान रक्ताने येशूच्या नावान आम्हास जय मिळेल हालेलुया येशूच्या नावान सैतान दूर पडेल येशूच्या नावान आम्हास जय मिळेल हालेलुया येशूच्या नावान सैतान दूर पडेल आम्ही येशूच्या नावाने स्थिर उभे राहतो देवा येशूच्या नावाने आम्हास जय मिळेल आम्ही येशूच्या नावाने स्थिर उभे राहतो देवा येशूच्या नावाने आम्हास जय मिळेल जय मिळेल जय मिळेल येशू रब्बे जय मिळेल येशू रब्बे जय मिळेल येशू रब्बे आमाने जय मिळेल येशू रब्बे जय मिळेल येशू रब्बे येशू रब्बे आमाने शक्ती होय होय परमशक्ती येशूच्या रक्ताने शक्ती होय होय परमशक्ती येशूच्या मोलान रक्ताने शक्ती होय होय परमशक्ती येशूच्या रक्ताने शक्ती होय होय परमशक्ती येशूच्या मोलान रक्ताने येशू तू चांगला आहे येशू तू चांगला आहे येशू तू चांगला आहे तू खूप चांगला येशू चांगला आहे येशू तू चांगला आहे येशू तू चांगला आहे येशू तू चांगला आहे तू खूप चांगला आहे येशू येशू तू चांगला आहे येशू तू चांगला आहे येशू तू चांगला आहे तू खूप चांगला माझ्यासाठी येशू माझ्यासाठी आला येशू माझ्यासाठी जगला तू खूप चांगला आहे येशू माझ्यासाठी मेला येशू माझ्यासाठी उठला तू खूप चांगला आहे येशू माझ्यासाठी आला येशू माझ्यासाठी जगला तू खूप चांगला आहे येशू माझ्यासाठी मेला येशू माझ्यासाठी उठला तू खूप चांगला आहे येशू तू चांगला आहे येशू तू चांगला आहे येशू तू चांगला आहे तू खूप चांगला आहे येशू तू चांगला आहे येशू तू चांगला आहे येशू तू चांगला आहे तू खूप चांगला आहे माझ्या पापाची तू क्षमा केली तू खूप चांगला आहे मला मुक्ती दिली मला शांती दिली तू खूप चांगला आहे माझ्या पापाची तू क्षमा केली तू खूप चांगला आहे मला मुक्ती दिली मला शांती दिली तू खूप चांगला आहे येशू तू चांगला
खूप चांगला आहे. आमेन. देवाचं वचन सांगतं स्तोत्रसंहिता 34 मध्ये, परमेश्वर किती चांगला याचा अनुभव घेऊन पहा. तो एवढा चांगला आहे की बायबल सांगतं तो आपल्यासाठी प्रियानं तो धनवान असता, तो आपल्यासाठी दरिद्री झाला. हे तो हा की त्याच्या दारिद्र्याने आम्ही धनवान व्हावं. हालेलुया. प्रियानं तो एवढा चांगला आहे की बायबल सांगतं आम्ही आशीर्वादित व्हावं म्हणून प्रियानं स्वतः येशू ख्रिस्त त्या क्रूसावरती शहापासा झाला. आमेन. हे तो हा की अब्राहमाला दिलेला आशीर्वाद ख्रिस्तामध्ये तुम्हाला आणि मला प्राप्त व्हावा. हालेलुया. तो एवढा चांगला आहे की त्यांनी नेहमी बोललं की मी तुम्हाला कधीच अनाथ असं टाकणार नाही, युगाच्या समाप्तीपर्यंत सर्व दिवस मी तुमच्या बरोबर आहे. आमेन. हालेलुया. आणि खरोखर त्याचं प्रेम आपल्यासाठी अद्भुत आहे. हालेलुया. म्हणून आम्ही एक गीत गाऊन प्रभूला धन्यवाद देऊ, आपल्याला त्याची स्तुती करूया. तेरा प्यार है महान, तेरा प्यार है यहाँ, मैं जो पहले मुर्दा था तूने डाली मुझ में जान, क्यों न बोलूं मैं तेरी जय जयकार.
धन्यवाद पिता, आम्ही तुझ्या नावाला गौरव देतो, आम्ही तुझी स्तुती करतो की तू आमच्यावर इतकं महान प्रेम केलंस. प्रभू येशू, तू आमच्यासाठी स्वर्ग सोडून या पृथ्वीवर तू आलास. प्रभू येशू, तू आमच्यासाठी त्या क्रूस खांबावर तुझं मौल्यवान जीवन आमच्यासाठी अर्पण केलंस. प्रभू येशू, तुझ्या रक्ताच्या द्वारे आमचे सर्व पाप क्षमा केलेस, आम्हाला नीतिमान केलंस, आम्हाला निष्पाप, निर्दोष, निष्कलंक पिता, आम्हाला तुझ्या अतिपवित्र स्थानामध्ये येण्याचा अधिकार दिलास. पवित्र आत्मा, आम्ही तुझं स्वागत करतो. धन्यवाद 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 देतो. फायर 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 फायर. सर्व गौरव पिता आम्ही तुला देतो, सर्व सन्मान आम्ही तुला देतो, सर्व आदर आम्ही तुला देतो. धन्यवाद 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 येशू. ओ रबा खाराबा रियांदा रबा शिबेरियांदा रबा रियांदा रबा. धन्यवाद देतो पवित्र आत्मा, आम्ही तुझं स्वागत करतो. हालेलुया. धन्यवाद हालेलुया. धन्यवाद प्रभू येशू. सर्व गौरव आम्ही तुला देतो, सर्व महिमा आम्ही तुला देतो, सर्व आदर आम्ही तुला देतो. हालेलुया. थँक यू. और जाऊं मैं कहाँ, तेरे क्रूस के सिवा हूँ मैं क्या. तेरे लहू के बिना और जाऊं मैं कहाँ, तेरे क्रूस के सिवा हूँ मैं क्या. तेरे नाम के बिना यीशु सामर्थ्य कहाँ, जो भी आए वही पाए तेरा प्यार. तेरे नाम के बिना यीशु सामर्थ्य कहाँ, जो भी आए वही पाए तेरा प्यार. तेरे लहू के बिना और जाऊं मैं कहाँ, तेरे क्रूस के सिवा हूँ मैं क्या. और जाऊं मैं कहाँ, तेरे क्रूस के सिवा हूँ मैं क्या. तेरे नाम के बिना यीशु सामर्थ्य कहाँ, जो भी आए वही पाए तेरा प्यार. तेरे नाम के बिना यीशु सामर्थ्य कहाँ, जो भी आए वही पाए तेरा प्यार. तेरे लहू के बिना और जाऊं मैं कहाँ, तेरे क्रूस के सिवा हूँ मैं क्या. तेरे लहू के बिना और जाऊं मैं कहाँ, तेरे क्रूस के सिवा हूँ मैं क्या. मैं आजाद तेरे लव से हुआ हूँ.
आजाद हूँ, मैं आजाद तेरे लहू से हुआ हूँ, मैं आजाद हूँ, मैं आजाद तेरे लहू से हुआ हूँ, मैं आजाद तेरे लहू से हुआ हूँ, मैं आजाद तेरे लहू से हुआ हूँ। पवित्र आत्मा पवित्र आत्मा तेरा स्वागत है, तू मुझ में छा जा, पवित्र आत्मा पवित्र आत्मा तेरा स्वागत है, तू मुझ में छा जा, पवित्र आत्मा तेरे आगे मैं हाथ उठाऊं, तेरे चरणों में शीश झुकाऊं, तेरे आगे मैं हाथ उठाऊं, तेरे चरणों में शीश झुकाऊं, तू ही तो दिलाता है मुक्ति, और तुझसे है मिलती है शक्ति, तू ही तो दिलाता है मुक्ति, और तुझसे है मिलती है शक्ति, राहों पे अपनी मुझको चला, जीवन भर दे मेरा, राहों पे अपनी मुझको चला, जीवन भर दे मेरा, पवित्र आत्मा पवित्र आत्मा तेरा स्वागत है, तू मुझ में छा जा, पवित्र आत्मा तूने ऐसा छू लिया है, मुझको ही बदल दिया है, तूने ऐसा छू लिया है, मुझको ही बदल दिया है, जीवन तू और सत्य भी तू है, और तू ही तो मेरा प्रभु है, जीवन तू और सत्य भी तू है, और तू ही तो मेरा प्रभु है, जग में ना कोई है तुझसे बड़ा, मददगार तू है सदा, जग में ना कोई है तुझसे बड़ा, मददगार तू है सदा, पवित्र आत्मा पवित्र आत्मा
असं वर्षा प्रत्येक दरेकावर करत असतील देवा. पवित्र आत्मा प्रत्येकाला स्पर्श करत असतील देवा. शाबा बाबा रियांदारा बारियांदारा बारियांदारा बासिबेरियांदारा सोसोरिया Ostra baria matra baria bello kushidandara bariandara 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 तूने साथ लिया है मुझको ही बदल दिया है तूने साथ लिया है मुझको ही बदल
प्रभू येशू तू आमच्यामध्ये उपस्थित आहेस, या जागेमध्ये हजर आहेस आणि वास येते. तुझ्या ही पूर्ण वेळ आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करतो. प्रभू तू अद्भुत कार्य करणारा परमेश्वर आहेस. प्रत्येक बंधन तोडणारा परमेश्वर, प्रत्येक रोग आणि विकार नष्ट करणारा परमेश्वर. फायर 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 प्रभूचं सामर्थ्य या ठिकाणामध्ये शाबा बाबा बा यामुरो तो परमेश्वर सर्व बंधन नष्ट करतो. सर्व बंधन, सर्व शाप, सर्व दुष्ट आत्म्याची शक्ती येशूच्या रक्तामध्ये नामध्ये नष्ट होते. प्रत्येक रोग आणि विकार तो प्रभू नष्ट करतो. येशूच्या नावामध्ये निरोगी, येशूच्या नावामध्ये आशीर्वाद. ओ हालेलुया. धन्यवाद प्रभू, प्रत्येकाला तुझ्या आशीर्वादाने भरवतेस. प्रभू येशू तू प्रत्येकाच्या डोक्यावर हात ठेवतेस, प्रत्येकाला प्रभू तुझ्या आरोग्याने भरवतेस. ही पूर्ण वेळ प्रभू तुझ्या हातामध्ये घेतलीस. आम्ही धन्यवाद. सर्व महिमा पिता आम्ही सर्व इथून पुढे प्रत्येक क्षण पिता तुझ्या आत्म्याने आम्हाला चालवतेस, लीड केलीस. तुझ्या आम्ही धन्यवाद येशूच्या नावात. आमेन. हालेलुया. हालेलुया. खरोखर परमेश्वर खूप चांगला आहे. आमेन. आणि त्याची कृपा, त्याची दया पुन्हा एकदा आपल्या सर्वांवर नवीन आणि नवीन. बायबल सांगतं आम्ही भस्म झालो नाही, की त्या देवाची आपल्या सर्वांवर कृपा आणि दया आहे. खरोखर प्रियानो, तो देव आपल्याला प्रत्येक क्षणामध्ये, प्रत्येक सेकंड मध्ये प्रियानो तो सांभाळतो. कारण आपला श्वास प्रियानो, जी हवा आपण घेते ही देव देते. हालेलुया. हालेलुया. प्रियानो, म्हणजे ज्यावेळेस हा कोरोनाचा प्रॉब्लेम झाला आणि ज्यावेळेस ऑक्सिजनचं शॉर्टेज झालं, त्यावेळेस अनेकांना समजलं ना त्याची किंमत किती आहे. बघितलं ना, 12-12 तास लोक त्या लाईन मध्ये उभे होते. कशासाठी? ऑक्सिजनसाठी. पण आज ते आपल्याला फुकट देते. हालेलुया. प्रियानो, अनेकदा असं होतं की आपल्याला जे फुकट भेटतं ना, आपल्याला त्याची व्हॅल्यू समजत नाही. पण आपण ती समजून घेऊया. ते समजणं गरजेचं आहे. आमेन. हे असंच आपोआप नाही होते. बायबल सांगतं की तो देवच आपल्याला जीवन, प्राण, श्वास आणि सर्व काही. आमेन. हालेलुया. प्रियानो, आज आपण प्रभूच्या वचनामध्ये जाऊया. बरोबर ना, आज तो देव आपल्या प्रत्येकाबरोबर बोलणार आहे. आपण प्रार्थना करूया की प्रभूने आज त्याच्या वचनामधून त्याचं सत्य आपल्याला प्रगट करावं. आपल्यामध्ये ब्रदर सुधाकर यावेळेस पुढे येईल आणि आपल्यासाठी प्रार्थना. संसदन आमचे नेत्रमंत्री स्वर्गीय पित्या, आज आम्ही तुझ्या जवळ येतो दे बाप्पा. खरोखर येशू आम्हाला तू तो अधिकार दिलास दे बाप्पा. खरोखर दे बाप्पा, आम्ही तुला धन्यवाद देतो येशूची. आज तुझ्या नावामध्ये आज आम्ही पित्याच्या सानिध्यामध्ये आहोत दे बाप्पा, की आम्ही त्या पित्याची वाणी ऐकावी. प्रभू येशू, आज तू आम्हाबरोबर बोल त्या वचनाच्या द्वारे. पित्या पित्या प्रार्थना करतो प्रभू येशू, आज त्या ज्या वचनाच्या द्वारे तू आम्हाबरोबर बोलणार आहेस पित्या, ते ऐकणारे कान आणि समजणारं मन तू आम्हा प्रत्येकाला दे. पित्या बायबल सांगतं की मी तुमच्यामधून पाषाणविरुद्ध काढून टाकलं आणि तुम्हाला मी माझं मांस विरुद्ध दे. मी माझा आत्मा तुमच्यावर आणि तुम्ही माझ्या नियमाप्रमाणे चालाल असं मी परमेश्वर करेल. पित्या आज ते वचन चालू असतं, तुझ्या पवित्र आत्म्याचा वर्षाव तू केलास दे बाप्पा. म्हणून ते वचन फक्त ऐकणारे नसून दे बाप्पा, त्यावर आम्हाला आचरण करणारे बनवलंस. आम्ही तुला धन्यवाद देते पित्या. प्रभू, आज ज्या कार्यकरिता ते वचन पाठवलं दे बाप्पा, ते येशूच्या नावामध्ये पूर्ण झालंय. त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. कारण तो वचन सजीव आहे आणि सक्रिय आहे दे बाप्पा. आज या तुझ्या वचनाच्या द्वारे दे बाप्पा, दे बाप्पा तू बंधन तोडलं आणि प्रत्येकाला बंधनातून मुक्त केलंस दे बाप्पा. आणि आम्हा प्रत्येकाला आशीर्वादित केलंस म्हणून तुला धन्यवाद देतो. पिता, मी पास्टरांना तुझ्या हातामध्ये सोपवतो. तुझ्या पवित्र रक्ताने आम्ही त्यांना पूर्णपणे दे बाप्पा प्रोजित झाकतो दे बाप्पा. बोलणारे ते नसून तर पवित्र आत्मा तू त्यांच्याद्वारे बोलणार आहेस. आम्ही तुला धन्यवाद देतो. या वचनाच्या विरुद्ध असलेले सर्व अडखळ आम्ही येशूच्या नावामध्ये नष्ट करतो आणि तुझ्या आत्म्याची मोकळीकता आम्ही या जागेमध्ये स्वीकारतो. धन्यवाद देतो. आम्हा प्रत्येकाची प्रार्थना ऐकलीस येशूच्या नावामध्ये मागतो पित्या. आमेन. हालेलुया.
ज्यानो आज आपण वचनामध्ये जाऊया आणि आज एक खूप अद्भुत वचन आपण पाहणार आहोत आणि खरोखर ना तो परमेश्वर त्याला कोणतीही गोष्ट त्यानं अशक्य नाही. हालेलुया. तो देव कोणतीही परिस्थिती बदलू शकतो. कितीही मोठा आजार असेल त्या आजारातून आपल्याला मुक्ती देऊ शकतो. तो मरणातून देखील मेलेल्या लोकांना जिवंत करणारा तो देव आहे. हालेलुया. देवाला कोणतीही गोष्ट अशक्य नाही. आमेन. आज आपण एक घटना बघणार आहोत बायबल मधून आणि आपण मार्क याचा दुसरा अध्याय आणि प्रियांनो आपण इथं काय वचन वाचणार आहोत. मार्क याचा दुसरा अध्याय आणि ज्यावेळेस आपण 1 पासून ते आपण 11 पर्यंत वचन वाचणार आहोत. आपल्यामध्ये प्रथमेश एक वचन वाचतो. काही दिवसांनी तो पुन्हा कफरनहूमात आला आणि तो घरी आहे असे लोकांच्या कानी पडले. तेव्हा इतके लोक जमले की दारात देखील त्यांना जागा होईना. तेव्हा तो त्यांना संदेश देत होता. मग लोक त्याच्याकडे एका पक्षाघाती माणसाला घेऊन आले. त्याला चौघांनी उचलून आणले होते. त्यांना दाटीमुळे त्याच्याजवळ जाता येईना म्हणून तो होता तेथले छप्पर त्यांनी उस्तरून काढले आणि वाट करून ज्या बाजेवर पक्षाघाती पडून होता ती खाली सोडली. त्यांचा विश्वास पाहून येशू पक्षाघाती माणसाला म्हणाला, मुला, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. कित्येक शास्त्री तेथे बसले होते. त्यांच्या मनात असा विचार आला की हा असे का बोलतो, हा दुर्भाषण करतो. एका वाचून म्हणजे देवा वाचून पापांची क्षमा कोण करू शकतो. ते स्वतःशी असा विचार करत आहेत. हे येशूने अंतर्ज्ञानाने लगेच ओळखून त्यांना म्हटले, तुम्ही आपल्या मनात असले विचार का आणता. तुझ्या पापांची क्षमा झाली आहे असे पक्षाघाती माणसाला म्हणणे सोपे, किंवा उठ आपली बाज उचलून चाल असे म्हणणे सोपे. परंतु मनुष्याच्या पुत्राला पृथ्वीवर पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे हे तुम्हाला समजावे म्हणून तो पक्षाघाती माणसाला म्हणाला, मी तुला सांगतो, उठ आपली बाज उचलून घे व आपल्या घरी जा. मग तो उठला व लगेच आपली बाज उचलून सर्वांच्या देखत निघाला. यावरून सर्वजण थक्क झाले व देवाचा गौरव करत म्हणाले, आम्ही असे कधीच पाहिले नव्हते. हालेलुया. प्रियांनो, इथं बायबल सांगतं की येशू एकदा एका घरामध्ये प्रार्थना करण्यासाठी, वचन चालण्यासाठी गेला आणि ज्यावेळेस तो तिथे गेला असं झालं, तिथे इतके लोक जमले की ते संपूर्ण घर त्या लोकांनी भरून गेलं. पण इतकंच नाही, बाहेर सुद्धा सगळीकडे गर्दी आहे की नाही. तुम्हाला माहिती आहे, जर आपण बायबल मध्ये वाचलं, येशू ख्रिस्त हा अद्भुत कृत्य करत होता. तो आंधळ्यांना दृष्टी देत होता, बहिऱ्यांना कान देत होता, मेलेल्या लोकांना जिवंत करत होता. आपण पाहतो तो 5 भाकरी आणि 2 माशांच्या द्वारे त्याने 5000 लोकांना जीव घातलं. हालेलुया. अनेक चमत्कार येशू करत होता आणि त्यामुळे तुम्हाला माहिती काय, अनेक लोक त्याच्या मागे येत होते. हालेलुया. हजारो लोक त्याच्या मागे यायचे. आणि आपण पाहतो ज्यावेळेस तो इथं या घरामध्ये आला, असं झालं ना की बायबल सांगतं की इतके लोक जमले की त्यांना आत देखील जाता येईना. हालेलुया. आता पुढे बायबल सांगतं की असं झालं, इथं बायबल सांगतं ना की मग लोक त्याच्याकडे एका पक्षघाती माणसाला घेऊन आले. त्याला चौघांनी उचलून आणले होते. इथं बायबल सांगतं की एक पॅरालिसिस झालेला किंवा पक्षघात झालेला किंवा ज्याच्या अंगावरून वारा गेला होता असा एक माणूस होता ना. आणि बायबल सांगतं की त्या पक्षघाती माणसाला 4 त्याच्या मित्रांनी उचलून येशूकडं ते आणण्याचा प्रयत्न करत होते. पण आता ज्यावेळेस ते आले, त्यांनी काय बघितलं, सगळीकडे गर्दीच गर्दी. घराच्या पुढे गर्दी, येशू जवळ जाणं शक्यच नाही की नाही. आणि मग प्रियांनो, त्यांना मोठा प्रश्न पडला. आता विचार करा ना, म्हणजे ही किती अद्भुत गोष्ट आहे की त्याचे जे 4 मित्र किती जिद्दी होते, त्यांचा किती ठाम विश्वास होता. त्यांना माहिती होतं जर आपला मित्र येशू जवळ गेला अद्भुत कार्य होणार.
आमेन. तुम्हाला माहितीये तुमचे म्हणजे मी अनेकदा बघितलं ना की तुमचे मित्र असतील, तुमच्या परिवारामधले लोक असतील प्रियांनो, पण ज्यावेळेस आपण त्यांना येशूकडे आणतो, हालेलुया, कुठं आणतो आपण? येशूकडे आणतो. येशू नक्की आणि नक्कीच त्यांच्या जीवनामध्ये अद्भुत कार्य, हालेलुया, हालेलुया, तो सर्व परिस्थिती बदलून टाकतो. त्या देवाला कोणतीही गोष्ट, कोणतीही परिस्थिती मोठी नाहीये. आमेन. आणि मग इथं आपण पाहतो प्रियांनो की या चौघांनी, त्याच्या मित्रांनी त्याला उचलून आणलं आणि बायबल सांगतं त्यांना दाटीमुळं येशू जवळ जाता येईना म्हणून तो होता तिथले छप्पर त्यांनी उस्तरून काढले. आता म्हणजे ह्याच्यामध्ये, ह्या वचनामध्ये पुढे जाण्याच्या अगोदर अजून एक महत्वाची गोष्ट ना, की किती अद्भुत ही गोष्ट की हे 4 लोक होते, त्यांचा विश्वास किती पक्का होता. ते बोलले आज आपल्याला आपल्या मित्राला येशू जवळ न्यायचे म्हणजे न्यायचे. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट, हा जो पॅरालिसिस झालेला माणूस, त्याचा पण किती विश्वास. कारण विचार करा, अनेकदा असं होतं ज्यावेळेस माणूस आजारी पडतो त्याला इकडून तिकडं हालायला आवडत नाही, पण हा माणूस मात्र विचार करा की हा देखील त्याच्या अंतःकरणामध्ये विश्वास होता. हालेलुया ना, ठीक आहे, हालेलुया, की इकडं जायचंय मी तयार आहे. मग त्या पॅरालिसिस झालेल्या माणसाचा तर विश्वास होताच, पण त्याच्या 4 मित्रांचा विश्वास होता. हालेलुया. आणि प्रियांनो, खरोखर जसं सगळं एक विश्वासाचं वातावरण जिथे तयार होतं ना, तिथं अद्भुत चमत्कार घडतात. चमत्कार कधी घडतात माहिती तुम्हाला? जिथं विश्वास आहे. बायबलमध्ये अनेक ठिकाणामध्ये आपण पाहतो येशू ख्रिस्त बोलला, तुझ्या विश्वासाप्रमाणे तुला प्राप्त होईल. हालेलुया. आपल्याला कसं मिळणार आहे? आपल्या विश्वासाच्या. तुम्ही जितका विश्वास ठेवणार तितकंच तुम्हाला देव देऊ शकतो, त्याच्या पलीकडे नाही देव देणार. हालेलुया. मग तुम्ही देवापासून काय अपेक्षा करता? किती मोठी अपेक्षा करता? तुमच्यासाठी देव इतका आहे का इतका आहे? आकाशाच्या मोठा आहे. हालेलुया. पण हे सर्व होण्यासाठी पण एक महत्वाची गोष्ट आहे, हा म्हणून हा जो विश्वास आहे आपल्या जीवनामध्ये, हा वाढत जाणारा विश्वास आहे. कसा आहे? वाढत जाणारा विश्वास आहे. हालेलुया. तुम्ही जितकं त्याचं ज्ञान मिळवाल, जितकं तुम्ही देवाच्या वचनामध्ये वाढाल, जितकं तुम्ही त्याला ओळखाल, जितकं तुम्ही त्याच्या जवळ जाल, तुमचा विश्वास वाढत जाईल. आणि तुमच्या जीवनामध्ये मोठे 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 अद्भुत चमत्कार. हालेलुया. आणि सर्व काय कशावर अवलंबून आहे? आपल्या विश्वासावर. विश्वास कशावर अवलंबून आहे? परमेश्वराच्या ज्ञानावर. आणि परमेश्वराचं ज्ञान आपल्याला कुठून भेटतं? वचनातून. हालेलुया. आता बघा, फक्त वचन वाचून आज तुम्ही एका पोपटासारखं वाचून फायदा नाही. तुम्हाला वाटत असेल हा तर मी बायबल वाचते, ते वाचत नाही का मंत्रतंत्र सर्व ते बोलत राहतात, त्यांना समजत पण नसतं ते खरं नाही. पण बायबलचं तसं नाहीये प्रियांनो. हालेलुया. हे वचन आपल्याला समजायचंय. हालेलुया. आपल्याला पवित्र आत्म्याला विचारायचंय. पवित्र आत्मा यासाठीच आला की त्याने आपल्याला बायबलमध्ये जे सर्व लिहिलेलं आहे परमेश्वराने ना, ते आपल्याला प्रगट करावं, हे सत्य आपल्याला समजावं. म्हणून बायबलमध्ये असं म्हटलं ना की जो पवित्र आत्मा हा कोण आहे? ज्ञान आणि प्रगटीकरणाचा आत्मा. पवित्र आत्मा ज्यावेळेस येतो आपल्याला परमेश्वराचं ज्ञान आणि प्रगटीकरण, प्रकाश भेटतो. हालेलुया. हालेलुया. जो अंधार आहे तो निघून जातो आणि प्रकाश आपल्या जीवनामध्ये. हालेलुया. ओके, ते इथं आपण पाहतो प्रियांनो. तर विचार करा, ह्या माणसाचा पण विश्वास आहे, त्याच्या मित्रांचा पण विश्वास आहे, आणि हा विश्वास इतका दांडगा आहे, इतका मोठा आहे की ते म्हटले आज काय पण हो, आज आम्ही मागे जाणार नाही. तर तुम्हाला माहिती त्यांनी काय केलं? येशू जवळ येण्यासाठी येशू जिथं बसला होता तेथलं छप्पर त्यांनी उस्तरून काढलं. काय केलं त्यांनी? ते छप्पर उस्तरून काढलं. आणि बायबल सांगतं की वाट करून ज्या बाजेवर तो पक्षघाती पडून होता ती खाली सोडली.
आता बायबल सांगतं त्यांचा विश्वास पाहून येशू पक्षघाती माणसाला म्हणाला, मुला तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. काय म्हटला? मुला तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. आता किती अद्भुत गोष्ट. मला असं वाटतं की ज्यावेळेस त्याच्या मित्रांनी हे ऐकलं असेल, मुला तुझ्या पापांची क्षमा झाली आहे, त्या लोकांना वाटलं असेल, अरे येशू ह्याला पापाची क्षमा नाही, ह्याला आरोग्य पाहिजे. काय पाहिजे ह्याला? आरोग्य पाहिजे. प्रभू येशू तू काय म्हणतेस पापाची क्षमा? आहे की नाही? अनेकदा आपण येशूकडे येतो, येशू मला आरोग्य पाहिजे, येशू मी कर्जामध्ये, येशू माझ्या घरामध्ये भांडण आहे, येशू माझा नवरा दारू पिऊन मला त्रास देते, येशू अनेक समस्या घेऊन येतो. हालेलुया. आहे की नाही? आणि तुम्हाला माहिती आहे प्रियांनो की अनेकदा सर्वात पहिली गोष्ट जी प्रत्येक व्यक्तीला जी समजण्यासाठी मला पवित्र आत्मा सांगतो की पहिले तू त्यांना सांग येशूने त्यांच्या पापांची क्षमा केली. हालेलुया. तुम्हाला माहितीये का? आता इथे विचार करा, इथे ह्या व्यक्तीला पॅरालिसिस झालेला आहे, त्याला आरोग्य पाहिजे, येशू त्याला काय बोलत आहे? तुझ्या पापांची क्षमा झाली. हालेलुया. का? कारण आपल्याला माहिती आहे, बायबल सांगतं प्रियांनो, पापाचं वेतन मरण आहे. पाप केल्यामुळं या जगामध्ये मरण, आजार, गरिबी, दुःख, कष्ट, समस्या, संकट, सर्व प्रॉब्लेम प्रियांनो कशामुळे आलेले आहेत? है ना? बायबल सांगतं पापाचं वेतन मरण, आजार, शाप. ठीक आहे. आणि म्हणून ना अनेकदा अनेक लोक बोलतात आम्हाला आशीर्वाद पाहिजे, आम्हाला आशीर्वाद पाहिजे. हालेलुया. तर प्रियांनो, जोपर्यंत आता विचार करा ना, हा रुमाल म्हणजे पाप आहे, हा माणूस आहे, आणि हा रुमाल आहे, हे पाप आहे, आणि हा देव आहे. देव माणसाला आशीर्वाद देऊ इच्छितो, पण मध्ये काय? पाप. ना यशायाच्या पुस्तकामध्ये म्हटलं ना की तुम्ही प्रार्थना करता पण तुमचा आवाज माझ्या कानामध्ये ऐकू येत नाही. तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये एक आड भिंत आहे, आणि ही आड भिंत कसली भिंत आहे? पापाची आड भिंत आहे. तुम्ही कितीही ओरडा पण तुमचा आवाज माझ्या जवळ येत नाही. हालेलुया. आणि म्हणून सर्वात महत्त्वाची गोष्ट काय प्रियांनो? आपल्या पापांची क्षमा झाली पाहिजे. हालेलुया. प्रियांनो, खरोखर इथे येशूने ना ज्यावेळेस पापाची क्षमा केली, इथं बायबल सांगतं की तिथं अनेक मोठे शास्त्री पंडित लोक बसले होते ज्यांना पूर्ण जुना करार माहिती होता, आणि ते काय म्हणायला लागले, हा असे का बोलतो, हा दुर्भाषण करीतो. काय म्हणतो? हा दुर्भाषण करीतो. एका वाचून म्हणजे देवा वाचून पापांची क्षमा कोण करू शकतो? देवाला सोडून पापाची क्षमा कोण करू शकतो? आता हे बरोबर आहे. आणि तुम्हाला माहिती आहे, पण एक महत्वाची गोष्ट ना, जो येशू होता तो त्यांना एक माणसाप्रमाणे दिसत होता, त्याला शरीर होतं आपल्यासारखे, 2 डोळे होते, 2 हात होते, पाय होते. हालेलुया. त्यांची देवाची कल्पना कशी होती? आता जुन्या करारामध्ये जर आपण बघितलं, तुम्ही पाहाल बायबल सांगते ज्यावेळेस देवाने इस्रायल लोकांना दर्शन दिलं एका पर्वतावर, सिनाय पर्वतावर, तो एका धुराप्रमाणे तिथून उतरून आला आणि तो पर्वत हालायला लागला. काय हालायला लागला? असं डक 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 हालतात नाही का, थरथर करायला लागला तो पर्वत. इतका तो भव्य परमेश्वर. आणि येशू एक साधारण माणसासारखा त्यांना दिसत होता. पण तुम्हाला माहिती आहे प्रियांनो, येशू हा शरीरामध्ये देव आहे. कोण आहे तो? हालेलुया. बायबल सांगतं की देव मनुष्य बनला आणि त्याने आपल्यामध्ये वस्ती केली. तो देव आपल्यासाठी मनुष्य बनला. आमेन. हालेलुया. प्रियांनो, तो आपल्यासाठी मनुष्य बनण्याच्या मागे एक खूप मोठं कारण आहे, खूप महत्वाचं कारण आहे, जे आपण पाहणार आहोत. हालेलुया. तर प्रियांनो, हे लोक असे विचार करत होते, हा कोण आहे? हा स्वतःला काय समजतो? हा देव आहे का? खरं पाहायला गेलं तर तो देवच आहे. तोच
देव आहे ज्याने हे संपूर्ण सृष्टी, आकाश, सूर्य, चंद्र आणि तारे आणि आपल्या सर्वांना बनवलं. आज पण हा जो श्वास आपण घेते हा येशूमुळेच आपण घेते. जो सूर्य रोज सकाळी उगवतो हा येशूच्या शब्दाने उगवतो. आमेन. बायबल सांगतं, जर तुम्ही इब्री लोकासपत्र ना पहिल्या अध्यायामध्ये म्हटलं की तो सर्व जे विश्व आहे ना त्याच्या शब्दाच्या आधारामुळं चालू आहे. तुम्हाला माहिती म्हणजे अनेक अद्भुत गोष्टी आहेत ना. तुम्हाला माहिती आहे का आपली जी पृथ्वी आहे ती खूप अद्भुत आहे. तुम्हाला माहिती कशी आहे? हवेमध्ये लटकलेली आहे. हे बायबल मध्ये 3000 वर्षापूर्वी लिहिलं होतं. त्यावेळेस काय टेलिस्कोप वगैरे काय नव्हत्या. योबाच्या पुस्तकामध्ये लिहिले. हालेलुया. पृथ्वी कुठे आहे? कस काय? एखादी गोष्ट तुम्ही हवेमध्ये ठेवा राहती का? हालेलुया. आणि पृथ्वी किती भव्य आहे, किती मोठी आहे, कस काय राहती ती? कोणी तिला पकडले? कोण तिला आधार देते? येशूचा हात आहे तिच्या खाली. हालेलुया. हालेलुया. तुम्हाला माहिती प्रियानो सर्व काही ना येशूच्या सामर्थ्याने, त्याच्या शब्दाने, प्रियानो त्याच्या शक्तीने या जगामध्ये घडते. आणि तुम्हाला माहिती म्हणजे इतका अद्भुत आहे आपली पृथ्वी आणि जो सूर्य आहे. तुम्हाला माहिती आहे त्यांच्यामध्ये एक अंतर आहे. हे अंतर थोडं पण कमी जास्त झालं तर काय होईल माहिती तुम्हाला? 1 सेंटीमीटरने जर पृथ्वी ना सूर्याच्या जवळ गेली तर जळून भस्म होऊन जाईल. थोडं पण हे अंतर मागं पुढं नाही झालं पाहिजे. थोडी जरी पृथ्वी सूर्याच्या जवळ गेली तर काय होईल? जळून. आणि जर मागं गेली तर बर्फाचा गोळा बनून जाईल. एकदम ते कॉन्स्टंट बोलतात ना त्याला. तुम्ही जर फिजिक्स विषय जर घेतला असेल ना, तुम्ही जर अभ्यास केला असेल तर त्याच्यामध्ये अनेक इक्वेशन सॉल्व करायला कॉन्स्टंट असतात. नाही कॉन्स्टंट म्हणजे काय? गुरुत्वाकर्षणाचा शक्ती किती आहे? 9.8 काय आता मला पण आठवत नाही जास्त. तर तुम्हाला माहिती आहे की ते कॉन्स्टंट आहे ना. आपण पाहतो की हे जे अंतर आहे कमी जास्त नाही झालं पाहिजे. ते हे सर्व कोण करत आहे? कोण या पृथ्वीला पकडत आहे? हे सर्व कोण चालवत आहे? तो परमेश्वर. आमेन. हालेलुया. हालेलुया. तर तुम्हाला माहिती आहे ज्यावेळेस येशू ख्रिस्ताने या व्यक्तीला असं म्हटलं तुझ्या पापांची क्षमा झाली आहे, हे लोक वेगवेगळे मनामध्ये विचार करायला लागले. पण तुम्हाला माहिती त्यावेळेस काय झालं ना? 9 वचन असं सांगतं, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे असे पक्षघाती माणसाला म्हणणे सोपे, किंवा उठ आपली बाज उचलून चाल असे म्हणणे सोपे. तर इथं आपण पाहतो येशू ख्रिस्त म्हणते ना तुझ्या पापांची क्षमा झाली असे म्हणणे सोपे, का आपली बाज उचलून घेऊन चालायला हे म्हणणे सोपे ना. आणि मग आपण पाहतो येशू ख्रिस्त बोलला माणसाच्या, मनुष्याच्या पुत्राला पापांची क्षमा करावयाचा अधिकार आहे हे तुम्हाला समजावे. हालेलुया. येशूला काय? पापांची क्षमा करण्याचा. आता महत्वाची गोष्ट प्रियांनो, एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. ती गोष्ट ही इथे येशू ख्रिस्त काय बोलला? मनुष्याच्या पुत्राला. इथे तो देवाच्या पुत्राला नाही म्हणाला. आता देवाला तर आहेच. हालेलुया. पण इथे येशू ख्रिस्त स्वतःला काय म्हणत आहे? मनुष्याच्या पुत्राला काय? पापांची क्षमा करण्याचा. कारण आपण बघितलं प्रियांनो जोपर्यंत पापाची क्षमा होणार नाही, तुम्हाला माहिती हे पाप आहे आणि पाप जोपर्यंत जाणार नाहीये तोपर्यंत देवाचे आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये येऊ शकत नाही. पापाची क्षमा झाल्याशिवाय प्रियांनो आपला देवाबरोबर समेट होऊ शकत नाही. देवाचे आशीर्वाद बायबल सांगते ना सर्व मानव जातीने पाप केलं आहे आणि ते देवाच्या गौरवापासून, देवाच्या आशीर्वादापासून अंतरले आहे. देवाचं गौरव, देवाचे आशीर्वाद कोणताही माणूस पाहू शकत नाही. का? कारण पाप आहे. पण येशू
हालेलुया. बोलतो माणसाच्या पुत्राला काय आहे? पापाची क्षमा करण्याचा अधिकार आहे. हालेलुया. आता महत्वाची गोष्ट, कसं माणसाच्या पुत्राला का अधिकार आहे? येशूला का अधिकार आहे पापाची क्षमा करण्याचा? येशू ख्रिस्त का पापाची क्षमा करू शकतो? हालेलुया. ही खूप 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 महत्वाची गोष्ट. आमेन. तर तुम्हाला माहितीये ना की प्रभूने मला एक प्रगटीकरण दिलं ना याविषयी, की येशू ख्रिस्त आपल्या पापांची का क्षमा करू शकतो ना? किंवा दुसऱ्या शब्दामध्ये सांगायचं झालं, विचार करा, जर एक व्यक्ती आहे की नाही आणि त्याला काय पैशांची गरज आहे, सपोज त्याला 1,00,000 रुपयाची गरज आहे. किती रुपयाची गरज आहे? 1,00,000 रुपयाची गरज आहे की नाही? आणि विचार करा, त्या व्यक्तीला ते 1,00,000 रुपये जर द्यायचे असतील, त्याला जर पाहिजे, तर तो माझ्याकडे आला आणि त्याने मला काय केलं? 1,00,000 रुपये दिले. सॉरी, त्याने मला मागितले. त्याने काय केलं? माझ्याकडे 1,00,000 रुपये मागितले. पण आता महत्वाची गोष्ट, मला ते 1,00,000 रुपये त्या व्यक्तीला द्यायचे असतील तर माझ्याकडे पाहिजे ना. माझ्याकडे आहे तर मी त्या माणसाला 1,00,000 रुपये देऊ शकतो. माझ्याकडेच नाही तर मी देऊ शकतो का? हालेलुया. हालेलुया. आता एक मी उदाहरण दिलं तुम्हाला समजण्यासाठी ना. तर कोण मला 1,00,000 रुपये मागते किंवा कोण मला 10 करोड रुपये मागते, मी बोल हा देतो, मी येऊ द्या. पण माझ्याच बँक मध्ये काहीच नाहीये, तर मी कसं काय देणार त्याला? हालेलुया. माझ्याकडे आहे तर मी त्याला देऊ शकतो. हालेलुया. है की नाही? आणि त्यालाच विश्वास योग्य आपण म्हणून. जर मी दिले, त्याला म्हटलं मी देईल, आणि मी दिले तर मी कोण आहे? विश्वासू. कारण मी बोलतो ते करतो. हालेलुया. आपला देव विश्वासू देव आहे. हालेलुया. तो जे बोलतो ते नेहमी पूर्ण करतो. आमेन. म्हणून ह्या प्रत्येक बायबलच्या वचनावर तुम्ही बिनधास्त एकदम तुम्ही कृती करू शकता, डोळे झाकून. हालेलुया. कारण आपला देव कसा आहे? विश्वासू देव आहे. हालेलुया. तो कधीही न बदलणारा देव आहे. हालेलुया. तो जे म्हणतो तो ते करतोच. हालेलुया. हा आपल्या हाच विश्वास, यालाच विश्वास बोलतात. म्हणून मी नेहमी बोलतो ना, वचन वाचा. जितकं तुम्ही वचन वाचणार, हे वचनाच्या द्वारे काय होतं? आपल्या अंतःकरणामध्ये विश्वास निर्माण. आमेन. ओके. तर प्रियांनो, जसं मी तुम्हाला सांगितलं ना, की जर मला 1 करोड रुपये द्यायचे तर माझ्याकडे 1 करोड रुपये पाहिजे. येशूला जर पापाची क्षमा करायची तर बायबल इथे काय सांगतो? त्याला तो काय मिळालेला? पापांची क्षमा करावयाचा अधिकार आहे. कधी मिळाला? येशूला पापांची क्षमा करण्याचा अधिकार कधी मिळाला? हालेलुया. तुम्हाला माहिती येशूला पापांची क्षमा करण्याचा अधिकार का आहे? तुम्हाला माहिती का? कारण त्याने आपल्या सर्वांसाठी क्रूस खांबावर त्याचा जीव दिला. हालेलुया. त्याने ती किंमत भरली. आमेन. हालेलुया. ऑफ कोर्स तो पवित्र आहे ना. येशू पवित्र आहे. पण फक्त पवित्र आहे म्हणून नव्हे, तर प्रियांनो, त्यांनी ती किंमत भरली. बायबल सांगतं ना, सोनं चांदी अशा नाशवंत वस्तूंनी नव्हे, पण निष्कलंक व निर्दोष कोकरा असा जो ख्रिस्त त्याच्या मोलवान रक्ताने आपण पापापासून मुक्त झालो. हालेलुया. ना, मी जसं सांगितलं, माझ्याकडे पाहिजे ना. आणि प्रियांनो, खरोखर येशूला हा अधिकार का मिळाला? कारण येशूनी, बायबल सांगतं, ज्याला पाप ठाऊक नव्हतं त्याला तुमच्या आमच्या करिता पाप असं करण्यात आलं या क्रूस खांबावर, यासाठी की त्याच्याद्वारे आपण नीतिमान बनावं. आमेन. हालेलुया. आणि म्हणून प्रियांनो, येशू ख्रिस्त काय आहे? येशू ख्रिस्त हा आपल्या
पाप क्षमा करणारा परमेश्वर आहे. पण इतकंच नाही, येशू ख्रिस्त हा न्याय करणारा परमेश्वर देखील आहे. आता बायबल सांगताना येशू आता दुसऱ्या वेळेस येणार आहे, लवकरच येणार आहे. सर्व हे जे परिस्थिती ही जगाची आहे, चालू आहे, हे सर्व बायबल मध्ये लिहून ठेवले, काय काय घटना होणार आहेत शेवटच्या काळामध्ये, आणि त्या प्रत्येक वचनाप्रमाणे तंतोतंत रीतीने प्रियांनो या जगातली प्रत्येक घटना घडते. आमेन, हालेलुया. आता बघा, येशू ख्रिस्ताला काय पापाची क्षमा करण्याचा, तर बघा देव प्रीती आहे म्हणून तो काय करतो, आपले पाप क्षमा करतो. हालेलुया. आणि प्रियांनो ज्यावेळेस आपले पाप क्षमा होतात त्याचा परिणाम काय होतो माहिती तुम्हाला. आपण एक वचन वाचूया. आपण जर यशयाचं पुस्तक याचा 33 अध्याय, यशया याचा 33 अध्याय, आणि यावेळेस आपण 24 वचन वाचूया. मी रोगी आहे असे एकही रहिवासी म्हणणार नाही, तेथे राहणारे पातकाची क्षमा पावतात. हालेलुया. इथं बायबल सांगतं मी रोगी आहे असे एकही ना, तो स्वर्गामध्ये ज्यावेळेस येशू इथे या पृथ्वीवर राज्य करणार आहे ना, एकही रहिवासी असं म्हणणार नाही की मी रोगी आहे. का? कारण बायबल सांगतं तेथे राहणारे पातकाची क्षमा पावतात. तुम्हाला माहितीये पापाची क्षमा आणि आरोग्य यांचं खूप मोठं रिलेशनशिप आहे. कारण आपण बघितलं पापामुळेच मरण, आजार, शाप, गरिबी, दुःख, कष्ट, समस्या आलेल्या आहेत. पण येशूनी ज्या क्रूस खांबावर बलिदान केलं त्या बलिदानाच्या द्वारे आपले सर्व पाप क्षमा झालेले आहेत. हालेलुया. आणि इथं बायबल सांगते जर आपले पाप क्षमा झाले तर कोणता रोग आपल्या शरीरामध्ये राहू शकत नाही. आमेन, हालेलुया. म्हणून प्रियांनो आपण पाहतो येशूला तो अधिकार आहे. आपले पाप ज्यावेळेस क्षमा होतात. आता आपण जर 103 स्तोत्रामध्ये जर बघितलं ना, आपण वाचूया ना 103 स्तोत्र. 103 स्तोत्र आणि आपण तिसरं वचन, दुसरं आणि तिसरं वचन वाचूया. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर, त्याचे सर्व उपकार विसरू नकोस. तो तुझ्या सर्व दुष्कर्माची क्षमा करतो, तो तुझे सर्व रोग बरे करतो. हालेलुया. पुन्हा एकदा आपण पाहतो दोन गोष्टी संगतीत. यशाच्या पुस्तकामध्ये पण काय म्हटलं, तिथं कोणताच व्यक्ती असं म्हणणार नाही की मी रोगी आहे, असा एकही रहिवासी म्हणणार नाही. ही पण महत्वाची गोष्ट आहे. म्हणू नका मी रोगी आहे. काय म्हणा, येशूला बसलेल्या फटक्याने मला आरोग्य मिळालं आहे. हालेलुया. तुम्ही जे बोलणार ते तुम्हाला भेटणार. असं बोलू नका सैतान माझ्या डोक्यावर बसलाय, माझ्या पोटात बसलाय, माझ्या पायात बसलाय. अनेक लोक बोलतात. नेहमी बोला सैतान माझ्या पायाखाली, सैतान हारलेला आहे, सैतान शून्य आहे. हालेलुया. कारण येशूने सैतानाला शून्य केलं. बायबल सांगतं सैतानाचा अधिकार कुठपर्यंत आहे, कुणावर आहे? सैतानाचा अधिकार केवळ पापी लोकांवर आहे. आदाम आणि हवा यांना त्याने पाप करायला लावलं, आणि ज्यावेळेस त्यांनी पाप केलं ते सैतानाचे काय बनले, गुलाम बनले. पण प्रियांनो ज्यावेळेस येशूनी तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी त्या क्रूसखांबावर काय केला, प्राण दिला, त्याचं रक्त सांडलं. त्याच्या रक्ताने बायबल सांगते एकाच बलिदानाच्या द्वारे आपले सर्व पाप क्षमा झाले. हालेलुया. असं नाहीये जुन्या करारासारखं एक पाप झालं की कापा तो बोकडा. एक महिन्यामध्ये बोकडा कापला पण पुन्हा झालंच पाप, पुन्हा आणा बैल, पुन्हा कापा ना, पापाविषयी बलिदान देत राहा. असं जुन्या करारामध्ये होतं. आज पण आहे, आज पण काही काही लोक करतात. पण प्रियांनो बायबल सांगतं बैलांचे आणि बकऱ्याचे रक्त आपले पापे क्षमा करण्यास कदापि समर्थ
नाही. हालेलुया. हालेलुया. का ते बैल आणि बकर, आता मी पण विचार केला तेव्हा का बैलांचे बकरांचे रक्त आपल्या पापासाठी त्यांना शिक्षा द्यायची, त्यांना मारायचं, पण त्यांना मारून सुद्धा आपले पाप क्षमा होत नाही. का माहितीये का? कारण ते बैल बकर पण काय आहेत? पापी आहेत, ते पण मारतात. तर त्यांचं रक्त आपल्याला कसं काय शुद्ध करल? हालेलुया. म्हणून आपल्याला आपल्यासाठी असा एक प्रायश्चित्त करणारा पाहिजे. प्रायश्चित्त म्हणजे आपल्या पापाबद्दल मरणारा, आपल्या पापाबद्दलची किंमत भरणारा. जसं जुन्या करारामध्ये काय ते बकऱ्यांना कापायचे, जे बोकडे त्यांना कापायचे, बैलांना कापायचे. पण नवीन करारामध्ये मात्र प्रियांनो, देवाने त्याचा स्वतःचा एकुलता एक पुत्र किंवा त्याने स्वतःचा जीव दिला. हालेलुया. है ना? पण तो जो ज्याने त्याचा जीव दिला तो स्वतः कसा आहे? 100% शुद्ध आणि पवित्र. आमेन. आणि म्हणून ज्यावेळेस येशूने त्याचं रक्त सांडलं, त्याचं बलिदान केलं, काय झालं? तो तिसऱ्या दिवशी प्रियांनो मरणातून पुन्हा जिवंत झाला. त्याच्यामध्ये एक सुद्धा पाप असतं तर तो गेलेलाच राहिला असता आणि आपले पाप क्षमा झाले नसते. आपण रोगातून मुक्त होऊ शकलो नसतो, आपण सैतानाच्या गुलामगिरीतून मुक्त होऊ शकलो नसतो, आपण कोणत्याच सैतानाच्या सामर्थ्यातून मुक्त होऊ शकलो नसतो, आपण कोणत्याही संकटातून मुक्त होऊ शकलो नसतो. पण येशूनी मरणाला हरवलं. येशू हा तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला. आणि मग म्हणून प्रियांनो बायबल सांगतं, ज्या वेळेस आपण येशूच्या बलिदानावर, त्याच्या रक्तावर विश्वास ठेवतो, त्यावेळेस काय होतं? आपले सर्व पाप क्षमा होतात. आणि ज्यावेळेस पाप क्षमा होतात, बायबल सांगतं तिथं रोग देखील राहत नाही. आमेन. इथं काय म्हटलं? मी रोगी आहे असे एकही रहिवासी म्हणणार नाही. इतकंच नव्हे, ज्या व्यक्तीला येशूच्या रक्ताचं सामर्थ्य समजतं, येशू ख्रिस्त कोण आहे समजतं, त्या व्यक्तीला कोणताही दुष्ट आत्मा हात लावू शकत नाही. हालेलुया. आपण एक वचन वाचूया ना. जर आपण कलसेकरास पत्र याचा 1 अध्याय आणि 1 अध्याय आणि यावेळेस प्रियांनो आपण 13 आणि 14 वचन आपण वाचूया. त्याने आपल्याला अंधाराच्या सत्तेतून काढून आपल्या प्रिय पुत्राच्या राज्यात आणून ठेवले. प्रियांनो बायबल सांगतं देवाने आपल्याला अंधाराच्या सत्तेतून काय केलं? काढून. असं नाही म्हटलं देव काढणारे. तुम्ही खूप प्रार्थना केली, खूप उपवास केले, खूप हे केले, काय काय तुम्ही स्वतःला मारून घेतलं तर मग देव तुम्हाला मुक्त, असं नाही म्हटलं. इथं बायबल सांगते ज्या क्षणी तुम्ही येशूवर विश्वास ठेवला, येशू तू माझ्यासाठी क्रूसखांबावर बलिदान केलंस, माझ्यासाठी रक्त सांडलंस आणि माझ्यासाठी तिसऱ्या दिवशी काय झाला? पुन्हा. बायबल सांगतं त्यावेळेस काय होतं? देवाने आपल्याला अंधाराच्या सत्तेतून काढून आपल्या प्रिय पुत्राच्या राज्यात आणून ठेवले. त्याने आपल्याला प्रकाशामध्ये आणलं. पुढे काय म्हटलं? त्या पुत्राच्या ठायी त्याच्या रक्ताच्या द्वारे खंडणी भरून प्राप्त केलेली मुक्ती म्हणजे आपल्या पापांची क्षमा आपल्याला मिळाली आहे. आमेन. हालेलुया. पुन्हा एकदा प्रियांनो आपण काय पाहतोय? ज्यावेळेस आपल्या पापांची क्षमा होती त्यावेळेस काय होतं? आपल्याला अंधाराच्या सत्तेतून आपण मुक्त होऊन जातो. आता आपल्याला सैतान हात लावू शकत नाही. आता कोणता जादूटोण आपल्यावर चालू शकत नाही. आता कोणती बंगाली जादू, काळी जादू, पांढरी जादू, कोणती पण जादू असू द्या, कितीही तुमच्यावर टाकू द्या, मंत्र तंत्र काही पण करू द्या, पण तुम्हाला काही होणार नाही. बायबल सांगतो तुझ्या विरुद्ध घडलेलं कोणतंच हत्यार तुझ्या विरुद्ध चालणार नाही. हालेलुया. का? कारण बायबल सांगतं तुला परमेश्वरापासून धार्मिकता प्राप्त झाली, परमेश्वरापासून नीतिमत्व प्राप्त झालं, तुझे सर्व पाप क्षमा झालेले. सैतान फक्त त्या लोकांना स्पर्श करू शकतो जे त्याचे गुलाम आहेत, जे पापामध्ये. तर प्रियांनो
तुम्ही आणि मी जर येशूवर विश्वास ठेवतो आपले सर्व पाप क्षमा झाले. आता सैतान आपल्याला हात लावू शकत नाही. आणि मग म्हणून प्रियानो ना आपण काय बघतो इथे येशूनी हा जो व्यक्ती होता पक्षघाती ना त्याला पहिलं काय म्हटलं, मुला तुझ्या पापांची क्षमा. आमेन, हालेलुया. आणि त्याच्यानंतर येशू ख्रिस्ताने काय म्हटलं आपण बघतो, मी तुला सांगतो उठ, आपली बाज उचलून घे व आपल्या घरी जा. येशू ख्रिस्त काय म्हटला, आपली बाज उचलून घे आणि काय आपल्या घरी जा. आणि बायबल सांगतं मग तो उठला व लागलाच आपली बाज उचलून सर्वांच्या देखत निघाला. यावरून सर्वजण थक्क झाले व देवाचे गौरव करीत म्हणाले, आम्ही असे कधीच पाहिले नव्हते. हालेलुया. तर आपण पाहतो खरोखर तिथं अद्भुत चमत्कार झाला. हालेलुया. का झाला पण तुम्हाला माहिती का झाला, कारण या माणसाचे सर्व पाप क्षमा झाले. आमेन. बरोबर. मी पण अनेक अद्भुत चमत्कार बघितले. हालेलुया. एकदा मी डांग मध्ये गेलो होतो गुजरात मध्ये आणि असं जंगल मध्ये ते चर्च होतं. पहिल्या वेळेस मी गेलो होतो आणि तिथं सर्व प्रभूची स्तुती आराधना चालू होती. हालेलुया. आणि त्यांनी एक म्हणजे असाच व्यक्ती होता तो दोन्ही पायाने चालू शकत नव्हता. त्यांनी त्याला उचलून आणलं ना. आणि मग आमची प्रार्थना झाली, मी वचन सांगितलं आणि पवित्र आत्म्याने मला म्हटलं त्याला सांग उठ आणि चालायला. हालेलुया. आणि ज्यावेळेस मी त्याला आज्ञा दिली उठ आणि चालायला आणि खरोखर परमेश्वराचं सामर्थ्य त्या व्यक्तीच्या पायामध्ये आलं. तो उठला आणि पळायला लागला. चालला नाही तो माणूस, पळायला लागला. हालेलुया. देव आहे अद्भुत कार्य करणारा देव. इव्हन इथं पण एक अद्भुत आपल्या चर्च मध्ये झाली एक साक्ष ना. एक आंटी होत्या आणि पियानो खरोखर तिथे घाटीमध्ये त्या कामाला होत्या ना. पण एक दिवस त्यांचे दोन्ही पाय निकामी झाले, त्यांना चालताच येईना. आता तुम्हाला माहिती घाटी हॉस्पिटल मध्ये सर्व मोठे प्रोफेसर औरंगाबाद मधले जर पाहायला गेले सर्वात मोठे डॉक्टर तिथंच आहे. सर्वांनी चेक केलं त्या आंटींना, तर प्रियानो त्यांना चालताच येईना. शेवटी कुणीतरी त्यांना आपल्या चर्चचा ऍड्रेस दिला आणि त्यांना दोन मुलं, तरुण मुलं, त्या दोघांनी त्यांच्या आईला इथं उचलून आणलं, रिक्षेमध्ये आणलं आणि उचलून इथं चर्च मध्ये घेऊन आलं. आणि त्यावेळेस त्या आंटींना हेच ना येशूने काय केलं सांगितलं. हालेलुया. कारण तुम्हाला माहिती प्रियानो की ह्याला सुवार्ता बोलतात ना. मी सांगते तुम्हाला की येशूने आपल्यासाठी काय केलं. त्याने त्याचं बलिदान केलं, त्याचं रक्त सांडलं, तो तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला. बायबल सांगतं की सुवार्ता ना ही तारणाचं सामर्थ्य आहे त्याच्यामध्ये. ज्यावेळेस आपण सुवार्ता सांगतो त्यावेळेस चमत्कार घडतात, त्यावेळेस आरोग्य मिळतं, भूताची शक्ती सैतानाची शक्ती निघून जाते. हालेलुया. अद्भुत कार्य घडतात. आमेन. आणि खरोखर मी त्या आंटींना हे सांगितलं, त्यांनी विश्वास ठेवला. पहिल्या वेळेस आल्या, त्या घरी गेल्या, पुन्हा एकदा दुसऱ्या वेळेस आल्या ना. मी पुन्हा त्यांच्यासाठी प्रार्थना केली आणि मी त्यांना म्हटलं आता तुम्ही विश्वास ठेवा, येशूने तुम्हाला निरोगी केले. हालेलुया. आणि त्या आंटीने विश्वास ठेवला. थोडं थोडं चालता यायला लागलं होतं त्यावेळेस त्यांना. हालेलुया. पण प्रियांनो ज्यावेळेस त्या तिसऱ्या वेळेस आल्या त्यांना कोणीच पकडलेलं नाही. हालेलुया. चालत 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 चर्च मध्ये आल्या. हालेलुया. आणि इतकंच नाही, जस्ट फ्यू डेज बॅक म्हणजे मला असं वाटतं जस्ट एक महिन्यापूर्वी पुन्हा एकदा त्या इथे आल्या पाहण्यासाठी चर्च उघडलं का. ब्रदर किती दिवस चर्च बंद आहे. हालेलुया. म्हटलं उघडल आता लवकरच, विश्वास ठेवा, प्रार्थना करा, परमेश्वर उघडल. हालेलुया. तर खरोखर प्रियांनो हे सर्व चमत्कार, हे सर्व जे कार्य आहे, या कार्याचं स्त्रोत काय, सोर्स काय. सोर्स प्रियांनो येशूने आपल्यासाठी केलेलं बलिदान, त्याने केलेलं कार्य. आमेन. खरोखर ज्यावेळेस आपण येशूवर विश्वास ठेवतो, त्याच्या बलिदानावर विश्वास ठेवतो, आपले सर्व पाप क्षमा होतात. इतकंच नव्हे
पण प्रियानो सर्व आशीर्वाद आपल्यासाठी मोकळे होऊन जातात. आपल्याला देव आरोग्य देतो. देव आपल्याला अंधकाराच्या सत्तेतून मुक्त करतो. तो आपल्याला सर्व शापातून आणि गरिबीतून मुक्त करतो. अपयशातून मुक्त करतो. हालेलुया. तर खरोखर आपल्याला काय करायचंय? फक्त ही गोष्ट करायची, काय? विश्वास ठेवा. येशूने माझ्यासाठी काय केले? किंमत भरली, बलिदान केलेले, रक्त सांडलेले. तो मेला आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला आणि खरोखर त्याच्या बलिदानाच्या द्वारे, त्याच्या पुनरुत्थानाच्या द्वारे माझे सर्व पाप क्षमा झाले. आमेन. आणि खरोखर जिथं पाप क्षमा होतात, जसं यशायामध्ये म्हटलं ना, जिथं पापांची क्षमा आहे तिथं रोग देखील टिकू शकत नाही. कारण की तो देव आपल्या सर्व दुष्कर्मांची क्षमा करतो, तो आपले सर्व रोग बरे करतो. आमेन. प्रियांनो, फक्त म्हणजे आरोग्यापुरतच हे मर्यादित नाहीये. तर मी तुम्हाला सांगायला, कोणतीही समस्या असू द्या, कोणतंही संकट असू द्या, आज जसं तुम्ही येशूवर विश्वास करणार आहात ना, तो देव तुमच्या जीवनामध्ये अद्भुत कार्य करणार. तुम्हाला त्या संकटातून, समस्येतून, प्रॉब्लेम मधून बाहेर काढणार आहे. हालेलुया. ओके, यावेळेस आपण प्रार्थना करूया. आपण प्रार्थना फायर 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 फायर. पित्या, आम्ही धन्यवाद 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 देतो. आम्ही तुझी स्तुती करतो. आम्ही तुझ्या नावाला गौरव देतो. प्रभू, आज आम्ही तुझ्या वचनामध्ये बघितलं की खरोखर तू त्या पक्षघाती माणसाला म्हणालास, मुला तुझ्या सर्व पापांची क्षमा झाली. कारण आम्हाला माहितीये प्रभू, हे असंच फुकट नाही, पण हे पाप क्षमा होण्यासाठी तू मोठी किंमत भरलीस. तुझा जीव दिलास, तुझं रक्त सांडलंस, तुला फटके मारण्यात आले. प्रभू येशू, तुझ्या रक्ताचा एक एक थेंब तू सांडलास. आज पित्या, मी प्रार्थना करते, प्रत्येक तुझ्या लेकरांना दर्शन दे. प्रभू येशू, तू जे अद्भुत कार्य त्यांच्यासाठी केलेलंस, प्रभू येशू, तू त्यांच्यासाठी जे रक्त सांडलेलंस, प्रभू तू जसं त्यांना मरणातून मुक्ती दिलीस, तू मरणावर विजय झालास आणि आज तेच सामर्थ्य, मरणावर विजय देणारं सामर्थ्य आमच्या जीवनामध्ये कार्य करत. ओ रबा खा रबा. प्रभू, ते सामर्थ्य आम्ही मोकळं करत, आरोग्य आम्ही मोकळं करत, सर्व शाप, सर्व सैतानाच्या शक्तीला, जादूटोण्याच्या शक्तीला बांधून टाकत. ओ रियांदाराबा रियांदाराबा शिके रियांदाराबा रियांदोरबो. येशूच्या नावामध्ये सर्व जादूटोण्याची शक्ती, सर्व सैतानाची शक्ती निघून गेलेली आहे. तुम्ही मुक्त झाला आहात. येशूचं रक्त तुमच्यावर उतरलं. फायर 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 फायर. सर्व बंधन नष्ट होते, सर्व शाप नष्ट होते, सर्व विकार आणि सर्व आजार या क्षणी तो परमेश्वर नष्ट करतो. ओ रियांदाराबा रियांदाराबा शिके रियांदाराबा. ओ प्रभूचा आत्मा मला दाखवू देते. एक व्यक्ती ज्यांच्या उजव्या गुडघ्यामध्ये तुम्हाला दुखतंय, या क्षणी तो परमेश्वर तुमच्या गुडघ्यामधल्या वेदना नष्ट करतोय. परमेश्वर तुम्हाला आरोग्य देतोय. मानेमधील सर्व विकार आणि आजार या क्षणी परमेश्वर दूर करतोय. फायर 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 फायर. धन्यवाद देते प्रभू येशू. आम्ही तुझ्या नावाला गौरव देतो. ओ रबा खा. सर्व स्किन डिसीज प्रभू येशू नष्ट करते. सर्व त्वचेचे विकार आणि रोग तो परमेश्वर नष्ट करते. ओ धन्यवाद देते. सर्व सैतानाने जे जोखडे, जे ओझ, एक व्यक्ती ते ज्यांना असं वाटतं ते माझ्या अंगावर ओझ आहे, ते ओझ नष्ट होते. देव तुम्हाला मुक्त करते. सैतानाचं जू नष्ट होते, जादूटोण्याचं जू नष्ट होते. शबा बाबा रियांदाराबा सियांदाराबा रियांदाराबा. सर्व पोटामधले विकार प्रभू येशू नष्ट करतो. प्रभू, मी धन्यवाद 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 देते. प्रत्येकाला तू स्पर्श करतोस. येशू, तुझ्या रक्तामध्ये, तुझ्या नावामध्ये पित्या सर्व
आशीर्वाद, पूर्ण आरोग्य आम्ही जाहीर करतो. आणि प्रभू तू प्रत्येकाला स्पर्श केलंस म्हणून धन्यवाद. विशेष करून प्रभू मला दाखवते आणि ज्यांचं डोकं दुखतंय, सायनसचा प्रॉब्लेम आहे, सर्दी होते आणि त्या सर्दीमुळे तुमचं डोकं भयंकर रीतीने दुखतंय. परमेश्वरती सर्व सर्दी आणि सर्व डोके दुखी नष्ट करत आहे. धन्यवाद प्रभू धन्यवाद देते. फायर 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 ओस्त्रा बारिया मेंड्रा बारिया ग्रोमो सुकोरिया बारिया. धन्यवाद देते प्रभू येशू. पिता तू प्रत्येकाला स्पर्श केलंस, मी धन्यवाद देतो. पिता तुझा आशीर्वाद प्रत्येकाच्या जीवनावर आम्ही मुक्त करतो, आम्ही जाहीर करतो. आमची प्रार्थना ऐकलीस पित्या. पिता प्रत्येकाला तू स्पर्श केलंस, आम्ही धन्यवाद. सर्व गौरव तुला येशूच्या नावामध्ये. आमेन.